स्वागत आहे आपल्या सर्वांचं डी स्टडी या यूट्यूब चॅनलवर. या यूट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहोत. जर आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला हे व्हिडिओ नक्की उपयोगाचे ठरणार आहे. वळूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. बघा, आज मी तुम्हाला दैनंदिन चालू घडामोडी 24 एप्रिल 2021 यावर व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहोत. या अगोदर आपण या सेशनमध्ये 23 एप्रिल 2021 यावर ज्या काल न्यूज पाहिल्या होत्या त्यावरील आज आपण क्वेश्चन पाहूया. मग नंतर 24 एप्रिल 2021चे न्यूज डिस्कस करूया. बघा, आजचा पहिला क्वेश्चन. आंतरराष्ट्रीय माहिती व दळणवळण तंत्रज्ञानासाठी मुली दिन दरवर्षी एप्रिल महिन्याच्या चौथ्या गुरुवारी साजरा केला जातो. तर यावर्षी त्याची संकल्पना काय? आंतरराष्ट्रीय माहिती व दळणवळण तंत्रज्ञानासाठी मुली दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? एप्रिल महिन्याच्या चौथ्या गुरुवारी साजरा केला जातो. तर यावर्षी त्याची संकल्पना काय होती हे आपल्याला क्वेश्चन आहे. तर येथे आपला राईट आन्सर आहे कनेक्टिंग गर्ल्स क्रिएटिंग ब्रायटर फ्युचर. कनेक्टिंग गर्ल्स क्रिएटिंग ब्रायटर फ्युचर ही आपली त्याची संकल्पना आहे. आता बघा इथे रिस्टोअर अवर अर्थ. रिस्टोअर अवर अर्थ ही कशाची संकल्पना आहे? ही जागतिक पृथ्वी दिन. जागतिक ही कशाची संकल्पना आहे? जागतिक पृथ्वी दिनची. जागतिक पृथ्वी दिनाची संकल्पना. पृथ्वी दिनाची संकल्पना कोणती? रिस्टोअर अवर अर्थ ही जागतिक पृथ्वी दिनाची संकल्पना आहे. जे कधी साजरे केला गेला होता? जो हा दिवस कोणता? जागतिक पृथ्वी दिन हा दिवस कधी साजरा करण्यात आला होता? 22 एप्रिलला. कधी साजरा करण्यात आला होता? 22 एप्रिलला. ठीक आहे. रिस्टोअर अवर अर्थ जागतिक पृथ्वी दिनाची संकल्पना आहे आणि जागतिक पृथ्वी दिन हा 22 एप्रिलला साजरा करण्यात आला होता. नंतर बघा, सर्वांसाठी आनंद कायमचा. सर्वांसाठी आनंद कायमचा हा जागतिक आनंदी दिनाची. जागतिक आनंदी दिन. जागतिक आनंद दिनाची संकल्पना आहे. जागतिक आनंद दिनाची संकल्पना कोणती आहे? सर्वांसाठी आनंद कायमचा. सर्वांसाठी आनंद कायमचा ही जागतिक आनंद दिनाची संकल्पना आहे. जो कोणत्या दिवशी साजरा केला गेला? जागतिक आनंदी दिन हा कधी साजरा केला गेला? हा 20 मार्चला साजरा केला गेला. कधी साजरा केला गेला? 20 मार्चला साजरा करण्यात आला होता. जागतिक आनंदी दिन 20 मार्चला साजरा करण्यात आला. ज्याची संकल्पना काय आहे? सर्वांसाठी आनंद कायमचा. नंतर बघा, द क्लॉक इज टिकिंग. द क्लॉक इज टिकिंग ही क्षयरोग दिनाची संकल्पना आहे. क्षयरोग दिनाची संकल्पना आहे. क्षयरोग दिनाची संकल्पना आहे. जो 24 मार्चला, जो कधी साजरा करण्यात आला? 24 मार्चला. आणि क्षयरोगास काय म्हणू शकतो आपण? टीबी डे. काय म्हणतो आणखी? टीबी डे सुद्धा म्हणतो. बघा, रिस्टोअर कनेक्टिंग अवर अर्थ जागतिक पृथ्वी दिनाची संकल्पना आहे आणि जागतिक पृथ्वी दिन 22 एप्रिलला साजरा केला जातो. कनेक्टिंग गर्ल्स क्रिएटिंग ब्रायटर फ्युचर ही आंतरराष्ट्रीय माहिती व दळणवळण तंत्रज्ञानातील मुली दिन या दिवसाची संकल्पना काय आहे? कनेक्टिंग गर्ल्स क्रिएटिंग ब्रायटर फ्युचर. जो कधी साजरा केला जातो? एप्रिल महिन्याच्या चौथ्या गुरुवारी हा दिवस साजरा केला जातो. नंतर बघा, सर्वांसाठी आनंद कायमचा. सर्वांसाठी आनंद कायमचा ही कशाची संकल्पना आहे? ही जागतिक आनंदीपणा दिनाची संकल्पना आहे. जो 20 मार्चला साजरा केला जातो. जो कधी साजरा केला जातो? 20 मार्चला. नंतर बघा, द क्लॉक इज टिकिंग ही क्षयरोग म्हणजेच टीव्ही दिन याची संकल्पना आहे. जो 24 मार्चला साजरा केला जातो. द क्लॉक इज टिकिंग ही त्याची संकल्पना आहे. नेक्स्ट बघा, भारतीय रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर आणि बँकिंग सुधारक जनक मानले जाणारे यांचे निधन झाले. यांचे नुकतेच निधन झाले. भारतीय रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर आणि बँकिंग सुधारकांचे जनक मानले जाणारे यांचे निधन झाले. यांचे काय झालेले आहे? नुकतेच निधन झाले. तर इथे आपला राईट आन्सर आहे एम नरसिम्हा. कुणाचे निधन झालेले आहे? एम नरसिम्हा, जे रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर होते आणि त्यांना बँकिंग सुधारकांचे जनक सुद्धा म्हटले जात होते. ठीक आहे. आता बघा इथे पहिलं ऑप्शन ओस्बोर्न स्मिथ. ओस्बोर्न स्मिथ हा आरबीआयचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर आहे. आरबीआयचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर कोण आहे? ओस्बोर्न स्मिथ. जेन टेलर हा आरबीआयचा दुसरा ब्रिटिश गव्हर्नर आहे. दुसरा ब्रिटिश गव्हर्नर आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, सी डी देशमुख हे आरबीआयचे
भारताचे पहिले गव्हर्नर होते, हे आरबीआयचे भारताचे पहिले गव्हर्नर कोणते होते? सी.डी. देशमुख. आणि कोणाचं निधन झालेलं आहे? एम नरसिम्हा यांचा. ठीक आहे. त्याचप्रमाणे आरबीआयचे इंडियाचे सेकंड गव्हर्नर कोण होते? आरबीआयचे इंडियाचे सेकंड गव्हर्नर कोण होते? त्यांचं नाव तुम्ही सांगू शकत असाल तर मला कमेंटमध्ये आन्सर करा, कारण मी काल त्यांचं नाव सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि आता प्रेझेंटमध्ये कोणते गव्हर्नर आहे? प्रेझेंटमध्ये शक्तिकांत दास. कोण आहे? शक्तिकांत दास. ठीक आहे. नेक्स्ट बघा, झारखंड सरकारने कोविड-19 संसर्गाची शृंखला मोडण्यासाठी झारखंड सरकारने कोविड-19 संसर्गाची शृंखला मोडण्यासाठी डॅश, म्हणजे इथे रिकामी जागा आहे, पाडण्याची घोषणा केली. काय पाडण्याची? एक आरोग्य सुरक्षा सप्ताह. काय पाडण्याची? आरोग्य सुरक्षा सप्ताह पाडण्याची यांनी काय केलेली आहे? घोषणा केलेली आहे. झारखंड सरकारने कोविड-19 संसर्गाची शृंखला मोडण्यासाठी आरोग्य सुरक्षा सप्ताह पाडण्याची घोषणा केली. ठीक आहे. आरोग्य सुरक्षा सप्ताह पाडण्याची घोषणा केली. नंतर बघा इथे सामार. इथे काय आलेलं आहे? सामार. सामार. ठीक आहे. सामार. सामार ही योजना कोणी आणलेली आहे? सामार ही योजना झारखंड सरकारनेच आणलेली आहे. कोणी आणलेली आहे? झारखंड सरकारनेच आणलेली आहे. सामार ही योजना कोणी आणली? झारखंड सरकारने. ठीक आहे. झारखंड सरकारने सामार योजना आणलेली आहे. नंतर बघा इथे पोषण पंधरवडा. पोषण पंधरवडा ही महिला व बाल विकास मंत्रालयाने आणलेली योजना आहे. पोषण पंधरवडा ही योजना कुणी आणली? महिला व बाल विकास मंत्रालय यांनी आणली. आता महिला व बाल विकास मंत्रालय कोणाकडे आहे? स्मृती इराणीकडे. कोणाकडे? स्मृती इराणीकडे. ठीक आहे. आता इथे ऑप्शन मी एक खाली ठेवलेला आहे, तो यासाठी काही मुलांना यावरून कोणता पॉईंट आठवतो तो मला कमेंटमध्ये करा, आणि काही मुलांना कोणता पॉईंट आठवतो त्यांनी सुद्धा मला कमेंटमध्ये आन्सर करा. ठीक आहे. कमेंट करा नक्की, कारण काय होतो, कमेंट जेव्हा तुम्ही करता तर मॅक्झिमम गोष्टी आणखी तुम्ही रिवाईज करता, तेव्हाच तुम्ही कोणत्याही गोष्टीची कमेंट करता. ठीक आहे. म्हणजेच त्याला तुम्ही 2-3 वेळा वाचत असाल आणि इथे कमेंट करत असाल तर तितकंच तुम्हाला कमेंट करता करता काही गोष्टी आठवण सुद्धा होणार. नेक्स्ट बघा, कोणत्या संस्थेने मोस्की नामक यंत्र विकसित केले? मोस्की नामक यंत्र कोणत्या संस्थेने विकसित केले? हा आपला क्वेश्चन आहे. बघा इथे IIT मुंबई, नासा, IIT खडगपूर, IIT मद्रास. तर इथे आपलं राईट आन्सर आहे नासाने काय केलेलं आहे? मोस्की नामक यंत्र विकसित केलेलं आहे. आता बघा इथे मी मुंबई घेतलेलं आहे. इथे मी काय घेतलेलं आहे? मुंबईने आताच तुम्हाला माहित आहे विस्फोटक विस्फोटक यंत्राचा शोध लावलेला होता. IIT मुंबईने काय केलं होतं? विस्फोटक यंत्राचा शोध लावला होता, ज्याचे नाव काय होते? ज्याचे नाव नॅनो स्नीपर होते. ज्याचे नाव काय होते? नॅनो स्नीपर. ज्याचे नाव काय होते? नॅनो स्नीपर. ठीक आहे. याचा शोध कोणी लावला? IIT मुंबईने. नंतर बघा इथे IIT खडगपूर आहे. इथे काय घेतलेलं आहे मी? IIT खडगपूर. IIT खडगपूरने काय केलेलं आहे? IIT खडगपूरने काय केलेलं आहे? विड्याच्या पानापासून जो आपण तेल काढत होतो त्याच्यासाठी अगोदरच आपल्याकडे काय होतं? यंत्र होतं. बट यांनी काय केलेलं आहे? एक असं यंत्र शोधून काढलं जो या विड्याच्या पानापासून तेल काढण्यासाठी सक्षम आहे, आणि तेही आधीच्या यंत्रापेक्षा 44% कमी वेळ घेतो. काय करतो? आधीच्या यंत्रापेक्षा 44% वेळ कमी घेतो. कोणता? IIT खडगपूरने काढलेला जो यंत्र आहे तो. ठीक आहे. आता बघा IIT मद्रासला काय देण्यात आलं होतं? मोस्ट इनोव्हेटिव्ह इन्स्टिट्यूट ऑफ द इयर IIT मद्रासला देण्यात आलं होतं. ठीक आहे. नासाने काय केलं? मोस्की नामक यंत्र विकसित केलं. आता हा मोस्की नामक यंत्र काय आहे हे आपण कालच पाहिलं. IIT मुंबईने काय केलं? विस्फोटक यंत्राचा शोध लावला, ज्याचे नाव काय आहे? नॅनो स्नीपर. IIT खडगपूरने काय केलेलं आहे? विड्यांच्या पानापासून जे आपण तेल काढत होतो त्याला आधी जितका वेळ लागत होता त्याच्यापेक्षा 44% कमी वेळ लागणार, यांनी असा यंत्र शोधून काढलं. नंतर बघा IIT मद्रासला मोस्ट इनोव्हेटिव्ह इन्स्टिट्यूट ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. नेक्स्ट बघा, क्युबा या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण? हे आपलं इथे क्वेश्चन आहे. बघा आता
क्युबा या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण? लमोलासो. गुई लमोलासो. दुसरा ऑप्शन बघा, मिग्युएल डायन कॅनल. मिग्युएल डायन कॅनल. नंतर तिसरं ऑप्शन बघा इथे, दुसरं ऑप्शन वजोसा उस्मानी आहे. आणि चौथा ऑप्शन आहे गुएन जुआन. चौथा ऑप्शन काय आहे? गुएन जुआन. बघा, क्युबा या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण झाले? मिग्युएल डायन कॅनल. कोण झाले? मिग्युएल डायन कॅनल. आता बघा इथे मी हा जो घेतलेला आहे गुई लमो लासो हा आत्ताच आपण लेटेस्टमध्ये पाहिलं होतं. हे काय झालेले आहे? हे इक्वेडोरचे राष्ट्राध्यक्ष झाले. हे काय झाले? इक्वेडोरचे हे इक्वेडोरचे काय झाले? राष्ट्राध्यक्ष झाले. कोण? गुई लमो लासो काय झाले? इक्वेडोरचे राष्ट्राध्यक्ष झाले. मिगुएल डायन कॅनल हे कोण झाले? हे क्युबाचे राष्ट्राध्यक्ष झाले. हे कोण झाले? क्युबाचे राष्ट्राध्यक्ष. आता बघा इथे वजोसा उस्मानी ह्या काय झालेल्या आहे? ह्या कोसोओच्या काय झाल्या? राष्ट्राध्यक्ष. कोसोओच्या राष्ट्राध्यक्ष कोण झाल्या? वजोसा उस्मानी. नंतर गुएन जुआन. नंतर काय आहे? गुएन जुआन हे व्हिएतनामचे ठीक आहे राष्ट्राध्यक्ष झाले. बघा, गुई लमोलासो हे इक्वेडोरचे. गुई लमोलासो हे काय झालेले आहे? इक्वेडोरचे. ठीक आहे. नंतर मिग्युएल डायन कॅनल हे काय झालेले आहे? क्युबाचे. वजोसा उस्मानी ही कोसोओचे. नंतर गुएन झुआन हे व्हिएतनामचे. आणखी एक तुम्हाला राष्ट्राध्यक्ष आठवण ठेवायचे आहेत, ज्यांचे नाव ओहो मौदो अहमदो. हे एक राष्ट्राध्यक्ष झाले आहे. आणि हे कोणत्या देशाचे झाले? तर नायजर या देशाचे झाले. बघा आता इक्वेडोर काय आलेलं आहे? इक्वेडोरची राजधानी काय आहे? इक्वेडोरची राजधानी क्विंटो आणि चालन काय आहे? डॉलर. इक्वेडोरची राजधानी क्विंटो आणि चालन काय आहे? डॉलर. त्यानंतर बघा इथे कोसोओची राजधानी प्रिस्टिना आणि चालन कोणते चालतात तिथे? युरो. कोसोवोची राजधानी प्रिस्टिना आहे आणि चालन युरो चालतं. नंतर बघा व्हिएतनामची राजधानी काय आहे? व्हिएतनामची राजधानी हनोई आहे. काय आहे? हनोई. आणि डॉंग तिथे चालन चालतात. व्हिएतनामची राजधानी हनोई आणि डॉंग तिथे चालन चालतात. नंतर बघा अहमद हे राष्ट्राध्यक्ष झाले नायजरचे. तर नायजरची राजधानी काय आहे? निमे आणि चालन कोणते चालतात? फ्रेंक. ठीक आहे. नेक्स्ट बघा, कोणी द क्रिसमस पिग हे पुस्तक लिहिले? कोणी द क्रिसमस हे पिग लिहिले आहे? कोणी द क्रिसमस पिग हे पुस्तक लिहिले? तर इथे आपलं राईट आन्सर आहे जे.के. रोलिंगनी. कोणी लिहिले? जे.के. रोलिंगनी हे पुस्तक लिहिले आहे. आता बघा गीता थाईल यांनी काय लिहिलेलं आहे? यांनी एक पुस्तक लिहिलं ज्याचं नाव आहे नेम्स ऑफ द हुमेन. नेम्स ऑफ द हुमेन हे पुस्तक कोणी लिहिलं? गीता थाईलनी. नेम्स ऑफ द हुमेन हे पुस्तक कोणी लिहिलं? गीता थाईलनी. नंतर बघा मीना अय्यरने काय लिहिलेलं आहे? आय एम नो मसीहा. ठीक आहे, मसीहा. आय एम नो मसीहा हे कोणी लिहिलं? गीता अय्यर यांनी. गीता थाईल यांनी काय लिहिलेलं आहे? नेम्स ऑफ द हुमेन. आणि आय एम नो मसीहा हे पुस्तक कोणी लिहिलं? मीना अय्यर यांनी. नंतर बघा अच्युत सामंत यांनी माय मदर माय हिरो हे पुस्तक कोणी लिहिलं? अच्युत सामंत यांनी. ठीक आहे. बघा जे.के. रोलिंग यांनी कोणतं पुस्तक लिहिलं? द क्रिसमस पिग हे जे.के. रोलिंग यांनी लिहिलं. गीता थाईल यांनी जेम्स ऑफ द हुमेन हे पुस्तक लिहिलं. मीना अय्यर यांनी आय एम नो मसीहा हे पुस्तक लिहिलेलं आहे. अच्युत सामंत यांनी माय मदर माय हिरो हे पुस्तक लिहिलेलं आहे. नेक्स्ट बघा, वळूया आपण आपल्या आजच्या पहिल्या न्यूजकडे. बघा वर्ष 2021 साठी युनेस्कोची जागतिक पुस्तक राजधानी कोण आहे? टिब्लिसी जॉर्जिया ही काय आहे? जागतिक पुस्तक राजधानी घोषित करण्यात आली 2021 साठी. कोणी केली? युनेस्कोने. ठीक आहे, कोणी केली? युनेस्कोने. युनेस्कोचं फुल फॉर्म काय आहे हे तुम्ही
मला कमेंटमध्ये करा मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये इथं अवेलेबल आहे, तुम्ही मला मराठीमध्ये कमेंट करा. ठीक आहे. आता बघा युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? पॅरिसला. पॅरिस कुठे आहे? फ्रान्सला. ठीक आहे. युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? पॅरिसला. आणि पॅरिस कुठे आहे? फ्रान्सला. नंतर बघा स्थापना. युनेस्कोची स्थापना कधी झाली होती? 1945 साली. युनेस्कोची स्थापना कधी झाली होती? 1945 साली. युनेस्कोचे जे डायरेक्टर जनरल आहे, युनेस्कोचे जे डायरेक्टर जनरल आहे त्यांचं नाव काय आहे? युनेस्कोचे डायरेक्टर जनरल यांचं नाव आहे आंद्रे अजुले. आंद्रे अजुले हे डायरेक्टर जनरल आहे युनेस्कोचे. युनेस्कोची स्थापना 1945 साली झाली. मुख्यालय पॅरिसला आहे, जे फ्रान्सला आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा जागतिक आर्थिक मंच. जागतिक आर्थिक मंच म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरम. जागतिक आर्थिक मंच म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरम या एनर्जिक ट्रान्झिशन इंडेक्स यांच्या एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स म्हणजेच एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स ETI 2021 या निर्देशांकात भारताचा 47वा क्रमांक आहे. काय म्हटलेलं आहे? जागतिक आर्थिक मंच यांच्या एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स यामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? 47वा क्रमांक आहे. भारताचा 87वा क्रमांक आहे. कितवा क्रमांक आहे? 87वा. आता वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरम याबद्दल मी तुम्हाला माहिती अगोदर दिलेली आहे. तर मला तुम्ही कमेंटमध्ये आन्सर करा, वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरमची स्थापना कधी झाली? ठीक आहे. आणि त्याचे मुख्यालय कुठे आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये आन्सर करा. यांनी कोणता निर्देशांक जाहीर केला? एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स हे कोणी जाहीर केलं? वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरम यांनी. आणि ज्यामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? 87वा क्रमांक आहे. ठीक आहे. 87वा क्रमांक आहे. मग यामध्ये टॉप कोणी केलं? नॉर्वेने. ठीक आहे. यामध्ये टॉप करणारी कंट्री कोणती आहे? नॉर्वे. आणि मोस्ट म्हणजे सेकंड टॉप करणारी कोणती आहे? टॉप करणारी कंट्री कोणती आहे? टॉप करणारी स्वीडन आहे. स्वीडनने इथे टॉप केलं. स्वीडनने काय केलेलं आहे? टॉप केलेलं आहे. कशामध्ये? एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्समध्ये स्वीडनने टॉप केलं. आणि नॉर्वे ही दुसऱ्या क्रमांकाची आहे. आणि नॉर्वे ही काय आहे? दुसऱ्या क्रमांकाची कंट्री आहे. आणि भारताचा कितवा क्रमांक आहे? 87वा क्रमांक आहे. बघा एक वेळा पुन्हा, जागतिक आर्थिक मंच, वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरम यांच्या एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2021 या निर्देशांकात भारताचा 87वा क्रमांक आहे. भारताचा कितवा क्रमांक आहे? 87वा. आणि या सूचिकांतमध्ये टॉप करणारा देश कोणता आहे? स्वीडन. आणि दुसरा क्रमांकाचा देश कोणता आहे? नॉर्वे. दुसऱ्या क्रमांकाचा देश नॉर्वे आहे. आणि तिसऱ्या क्रमांकाचा देश सुद्धा आपल्याला माहीत आहे, तो म्हणजे डेन्मार्क आहे. ठीक आहे. डेन्मार्क तुम्ही आठवण करू शकता, कारण इंडेक्सवर म्हणजेच निर्देशांकावर एक क्वेश्चन विचारलाच जातो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, इंडिया स्मार्ट ग्रिड फोरम आणि एशियन सेंटर फॉर एनर्जी या संस्थांनी स्मार्ट ग्रिड्स, इलेक्ट्रिक्स मोबिलिटी आणि अक्षय ऊर्जा विकासाच्या क्षेत्रातील दक्षिण पूर्व आशिया राष्ट्रांचा संघ यांच्या सदस्य देशांमधील अकार्बनीकरण उपकरणासाठी सहकार्यासाठी सामंजस्य करार झालेला आहे. इंडिया स्मार्ट ग्रिड फोरमनी कुणासोबत करार केला? एशियन सेंटर फॉर एनर्जी संस्था इच्यासोबत इंडिया स्मार्ट ग्रिड फोरमने आपला करार केलेला आहे. जे काय करणार आहे? अकार्बनीकरण जी काही ऊर्जा आहे तिच्यावर काम करणार आहे हे लोक, यासाठी हा करार केलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ऑलिम्पिक व्हर्च्युअल सिरीज जो आभासी खेळांसाठी ऑलिम्पिकचा पहिला कार्यक्रम आहे तयार करण्यासाठी 5 आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघ आणि खेळांमध्ये खेळांमध्ये बघा कोणकोणते गेम ॲड केलेले आहे त्यांनी? मोटर स्पोर्ट, बेसबॉल, दुसरा कोणता सांगितला मी? बेसबॉल हा सुद्धा त्यांनी ॲड केलेला आहे. त्यानंतर सायकलिंग, किलिंग. ठीक आहे. पहिलं बेसबॉल, दुसरं सायकलिंग, तिसरं मोटर स्पोर्ट आणि चौथं रोईंग. चौथं कोणतं? रोईंग.
आणि 5वा एक नौका विहार. कोणता केलेला आहे? नौका विहार. असे हे 5 स्पोर्ट त्यांनी आणखी ॲड केलेले आहे या खेळांमध्ये. या खेळांमध्ये त्यांनी ई खेळांमध्ये आणखी खेळ ॲड केले, ज्यांचे नाव मोटर स्पोर्ट, रोईंग, नौका विहार, बेसबॉल, सायकलिंग हे खेळ त्यांनी ॲड केलेले आहे. कोणी? आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने. कोणी? आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने. आता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती, ठीक आहे, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती याबद्दल मला तुम्ही बघा, यांचे मुख्यालय कुठे आहे? आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे मुख्यालय कुठे आहे? लुसाने. लुसाने स्वित्झर्लंडला. स्वित्झर्लंडला काय आहे? मुख्यालय आहे कशाचं? ऑलिम्पिक, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं मुख्यालय कुठे आहे? लुझाने, स्वित्झर्लंडला. नेक्स्ट बघा, त्याचे जे अध्यक्ष आहे, कोणाचे? आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे, ते कोण आहे? थॉमस पॅच. थॉमस पॅच हे काय आहे? अध्यक्ष आहे. थॉमस पॅच हे काय आहे? अध्यक्ष आहे. नंतर बघा 2021चा, म्हणजे अगोदर हा 20चा होता, पण आता कसा झालेला आहे? 2021चा ऑलिम्पिक. ऑलिम्पिक कुठे होणार आहे? जापानच्या नगोयाला. कुठे होणार आहे? जापानच्या नगोया या शहरात. नगोया या शहरात. आता जापानमध्ये जो ऑलिम्पिक होणार आहे त्याच्यासाठी अध्यक्ष कोण आहे? जापानमध्ये जे ऑलिम्पिक होणार आहे त्याच्यासाठी अध्यक्ष कोण आहे? सिको हसीमोटो. कोण आहे? सिको हसीमोटो हे त्याचे अध्यक्ष आहे. नेक्स्ट बघा, पंजाब सरकारने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी पाणी उपकरण संकलनासाठी ई अभियान, कशाची? ई अभियान प्रणालीची सुरुवात केली, जी कशी आहे? एक डिजिटल यंत्रणा आहे. पंजाब सरकारने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी पाणी उपकरण संकलनासाठी ई अभियान प्रणाली नामक एक डिजिटल यंत्रणा सादर केली. ई अभियान हे सुद्धा आठवण ठेवलं तरी माहिती आपल्याला आठवण राहणार. पंजाब सरकारने काय केलेलं आहे? ई अभियान ही प्रणाली सुरू केलेली आहे आणि ती कोणासाठी? शेतकऱ्यांसाठी. आता बघा, पंजाबची राजधानी काय आहे? चंडीगड. पंजाबची राजधानी चंडीगड आहे, ठीक आहे. पंजाबची राजधानी चंडीगड. आणि तिथे राज्यपाल कोण आहे? व्ही.पी. सिंग बडनोर. कोण आहे? व्ही.पी. सिंग बडनोर. बडनोर हे कोण आहे? राज्यपाल आहे पंजाबचे. नंतर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आहे. अमरिंदर सिंग हे काय आहे? पंजाबचे मुख्यमंत्री आहे. बघा, पंजाबची राजधानी चंडीगड, राज्यपाल व्ही.पी. सिंग बदनोर, मुख्यमंत्री अरविंदर सिंग, आणि यांनी काय केलेलं आहे? ई अभियानाची सुरुवात केली, जी शेतकऱ्यांसाठी उपयोगाची आहे आणि एक डिजिटल आहे ही. नंतर बघा, भारतीय तंत्रज्ञान संस्था गुवाहाटी येथील संशोधकांनी समुद्राच्या खाऱ्या पाण्यातून सूक्ष्म प्लास्टिक काढून टाकण्यासाठी एक मायक्रो फिल्ट्रेशन प्रक्रिया विकसित केली. यांनी काय केलेलं आहे? एक मायक्रो फिल्ट्रेशन प्रक्रिया विकसित केली, ज्यामध्ये समुद्राच्या खाऱ्या पाण्यामधून सूक्ष्म प्लास्टिक काढून टाकण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. आणि ते कोणी शोधून काढले? भारतीय तंत्रज्ञान संस्था गुवाहाटीने. भारतीय तंत्रज्ञान संस्था गुवाहाटीने, ठीक आहे. याचप्रमाणे बघा, समुद्रामधून प्लास्टिक काढण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केला? हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. भारताने कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? समुद्रातून पूर्णपणे प्लास्टिक काढण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत हा करार केला? हे नक्की मला कमेंटमध्ये आन्सर करा. नेक्स्ट बघा, जागतिक पुस्तक व कॉपीराईट दिन 23 एप्रिलला साजरा केला जातो. जागतिक पुस्तक व कॉपीराईट दिन कधी साजरा केला जातो? 23 एप्रिलला. आता बघा, 23 एप्रिलला आणखी 2 दिवस साजरे केले जातात. ते म्हणजे एक इंग्रजी भाषा दिन हा साजरा केला जातो 23 एप्रिलला. पुन्हा 23 एप्रिलला स्पॅनिश भाषा दिन. नंतर मी तुम्हाला 20 एप्रिलला एक आणखी सांगितलं होतं, चीनी भाषा दिन. बघा, 23 एप्रिलला इंग्रजी भाषा दिन आणि 23 एप्रिलला स्पॅनिश भाषा दिन आणि 20 एप्रिलला काय सांगितलं होतं? चीनी भाषा दिन. हे जितक्याही भाषा दिन चालू आहे, हे कोणी चालू केलेले आहे? युनायटेड नेशननी. कोणी चालू केलेले आहे? युनायटेड नेशननी. आणि 23 एप्रिलला कोणता दिवस आहे? जागतिक पुस्तक व कॉपीराईट दिन. जागतिक पुस्तक व कॉपीराईट दिन हा 23 एप्रिलला साजरा केला जातो. बघा, जर तुम्हाला हा सेशन आवडला तर या सेशनला मॅक्झिमम लाईक करा. तसेच या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन प्राप्त होईल आणि मी डेली यावर चालू घडामोडी, तसेच बघा
2 दिवस गॅप देऊन तुम्हाला एक राज्य प्रोव्हाइड करतो. तसेच मॅथवरील जे काही युनिट आहेत ते सुद्धा प्रोव्हाइड करत आहोत. जर आपण ते युनिट बघितले नसतील तर डीप स्टडी या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन आपण बघू शकता. बघा, त्यामध्ये मी पर्सेंटेज आणि सरासरी हे 2 युनिट घेतलेले आहे. आणि राज्य आतापर्यंत 11 राज्याचे स्टॅटिक जी के मी कंप्लीट केलेले आहे ते आपण बघू शकता. थँक्यू.